अहं वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी अहं वाघा सोहम वाघा किंवा वाघ्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहूक नका इच्छा मुरळीस पाहूक नका पडाल नरकद्वारी बोध बुधली ज्ञान देवती उजळा हरो महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरी तर ओढगा आत्मनिवेदन भरी तर ओढगा निवतील हरोहरी एका जनार्दनी धन्य खंडेरा त्यावर कोणता वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मोरी फणींद्र माता मुगटे झळावी कारुण्य सिंधो
भव दुःख हारी तुझवीन शंभो शंकरा मजी कोण तारी रे प्रभो मज कोण तारी रे नमो देवै महादेवै नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः नमः प्रकृति भद्रायै नियता प्रणता स्मृता मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन ले पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार। कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज तयाची पायी माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामी दयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अतिकरण। उभं राहायचं असेल तर राहा, खेळायचं असेल तर खाली बसा। जयांचे केलिया स्मरण थोडा ट्रबल कमी करायचा, ट्रबल कडकपणा। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अतिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अहम वाघा स्वहम वाघा किंवा अहम वाघ्या स्वहम वाघ्या प्रेम नगरा वारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग दक्षिण काशी पैठण पीठाधीश्वर संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा असून या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्या सर्व भक्तजनांना आज मल्हारीची वारी सांगतात। नुसती सांगत नाही तर नाथ महाराज म्हणतात ही वारी दुसऱ्या कुणाची नाही, तरी ही वारी माझी आहे किंवा माझ्या देवाची आहे, माझ्या मल्हारी देवाची वारी आहे। अशी ही वारी
या वारी करता मी अहम पद्धतीनं वाघ्या झालो, मी सोहम पद्धतीनं वाघ्या झालो. मल्हारी देवाच्या भक्ती करता मी एका नगरीमध्ये गेलो. त्या नगरीमध्ये जाण्यासाठी प्रेम लागतं. मी त्या नगरीमध्ये प्रेम घेऊन गेलो, प्रेमाच्या नगरात राहिलो. भक्ती प्रेम परमात्मा प्राप्तीसाठी अति उच्चतम मार्ग, देव सुलभ सोपा सापडतो. भक्ती मार्गाचे अनेक प्रकार आहे परमात्म्याच्या प्राप्तीचे. ज्ञान, कर्म, उपासना, जप, तप, योग, अनुष्ठान, निग्रह, वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. नुसती भक्ती करत असताना त्याच्यामध्ये मन पाहिजे, पण मन एका ठिकाणी राहत नाही. नाथ महाराज म्हणतात, मनाच्या मार्गाने जे गेले, मनामध्ये ज्या ज्या भावना निर्माण झाल्या, मनामध्ये ज्या ज्या इच्छा निर्माण झाल्या, त्या त्या इच्छा जर भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर इच्छेनुसार वागायला लागले तर इच्छा ही कधीच म्हातारी होत नाही. इच्छा कायम तरुण राहते. आणि इच्छेला संत एकनाथ महाराजांनी मुरळी असं म्हटलं. देवाला वाहिली जाते ती, देवाकरता समर्पित असते ती मुरळी. म्हातारीला मुरळी म्हणत नाही. देवाकरता, खंडोबा करता जी आपलं तन मन धन अर्पण करते ती तरुण स्त्री, नुकतीच वयात आलेली तरुणी, तिला मुरळी असं म्हणतात. पण देवाची, मल्हारीची, देवीची. संत एकनाथ महाराज म्हणतात, मनाच्या मार्गाने जाऊ नका. जर मनाच्या मार्गाने गेले तर नरकात पडाल. भक्ती मार्गामध्ये गेल्यानंतर बोध व्हावा. एक बोध आणि दुसरी बुद्धली. भक्ती मार्गामध्ये गेल्यानंतर देवाच्या पुढे दिवट्या धराव्यात. ती दिवटी ज्ञानाची सांगितलेली आहे. उजळा महाद्वारी देवाच्या द्वारामध्ये स्वतःला उजळून घ्या. खूप गोड निरूपण संत एकनाथ महाराज. इतका गोड अभंग आहे हा, इतका गोड अभंग आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, तिसरं चरण काय? भक्ती जीवन परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना ज्ञानाचा बोध, भक्तीचा बोध आत्म्यामध्ये झाल्यानंतर त्या आत्म्याला तुम्ही सूचना करा, रोडगा भरा. तुमचा आत्मनिवेदन रूपी दोडगा परमात्म्याच्या चरणी समर्पित करा. निवतील हरोहरी. संत एकनाथ महाराज म्हणतात, हे सगळं केल्यानंतर हे मल्हारी देवा, हे खंडेराया, आता याच्यापेक्षा दुसरी वारी कोणती आहे? एका जनार्दनी धन्य खंडेराय, त्यावर कुंचा वारी. आणि ही वारी दुसऱ्या तिसऱ्या सामान्य पुरुषाची नाही, तर मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. पहिल्यांदाच अभंग घेतलं सेवेकरता. अजून पाठ पण नाही माझा. मला फेटा बांधताना कोणीतरी आलं माझ्याजवळ. ते म्हटले, आज चंपाषष्ठीचं विशेष सांगा. कोण आलं होतं? गेले का? ज्याला ऐकायचं तोच पुढे गेले. आता मग सांगा, अभंग बदलू का काय? मला कोणीतरी आलं माझ्या फेटा बांधताना कानात. म्हटले, कुठे तुम्ही? हा, शाबास, हाय आहे. तुम्ही अगोदर 2-3 दिवस फोन करायचा ना. थोडं पानं उचकून आलो असतो, वाचून आलो असतो, मल्हारी महात्म्य पाहिलं असतो. एकदम डायरेक्ट
तुम्हाला परीक्षाच घ्यायची असेल म्हणजे घ्या बा, आता काय. इथे आल्यानंतर हरिपाठ चालू होता. मी हायवेच्या कडेला गाडी लावून बसलो निवांत. जय जयकार झाला देवाचा. आणि जय जयकार झाल्यानंतर आईसाहेबांचा जय जयकार झाला. आई भगवती कळमजाई मातेचा जय जयकार झाला. आणि म्हटलं इथे देवीचं अधिष्ठान आहे. माझं पहिलंच कीर्तन आहे त्या गावात. म्हटलं देवीचं अधिष्ठान आहे. मग डोक्यामध्ये थोड्या संमिश्र भावना. मग काय करायचं. मी असंच काहीतरी तत्संबंध लाभून घेणार होतो. चंपाषष्ठी पण सांगणारच होतो, पण थोड्या शब्दात. हे आले महाराज, त्यांनी कानात सांगितलं चंपाषष्ठीचा दिवस आहे आज, विशेष सांगा, आनंदाची गोष्ट आहे. त्या निमित्तानं आणि आज खरंच प्रत्येक कीर्तनकारानं चंपाषष्ठीचं विशेष सांगितलंच पाहिजे. ती सूचना तुमची शिरसावंद्य मानून तुमच्याकरता हा बन घेतला बर का. किसनराव, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, श्री क्षेत्र बांबळेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. काय नाव टाकले तुम्ही. ते अ नाही टाकायचे तुम्ही पुढं, अहिल्यानगर म्हणायचं. अनगर म्हटल्यानंतर असं धड ह्या थडीला नाही त्या थडीला नाही असं वाटतं. प्रेमानं निमंत्रण दिलं. सप्ताहाचं संयोजन करत असताना किसनरावांनी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, त्यामुळे आज तुमच्या दर्शनाचा योग आला. दुसरा दिवस होता पत्रिकेत. खूप आग्रह झाला. एका ठिकाणी कीर्तनाचा मोठा उत्सव असतो, तिथे 3-4 हजार लोकांचा अन्नदान. त्यांनी पहिल्यांदाच माझं कीर्तन ठेवलं होतं चंपाषष्ठीच्या उत्सवामध्ये. आणि म्हणून तिकडेची सेवा बदली करून इकडे आजचा दिवस मी निवडला. त्यांना सूचनाही केली तशी. खूप सुंदर साथ कीर्तनासाठी मला आज लागली. सुंदर चाल गायली महाराज तुम्ही. हरिभक्ती परायण खर्डे महाराज ना, कसबे महाराज, कसबे विलास महाराज, कसबे. खूप दिवसांनी भेट झाली कीर्तनात. गोड वाटलं मला. विलास महाराज भेट तर आहेत जुनी, जास्त भेटी गाठी होत नाही. बाबांचं नाव काय. घोडे, किसन महाराज. किसन महाराज घोडे. सुंदर, छान, आवडलं मला. मृदंगाचार्य, हरिभक्ती परायण, आमच्या अकोले संगमनेर तालुक्याच्या वारकरी संप्रदायातलं युवा वारकरी रत्न हरिभक्ती परायण चेतन महाराज भांगरे आणि त्यांची सर्व ही टाळकरी वारकरी विद्यार्थी वृंद, चोपदार गावातील सर्व बालगोपाळ टाळकरी. अतिशय उत्तम दर्जाची साऊंड सिस्टीम, खूप गोड सिस्टीम आहे. मला वाटतं एका ठिकाणी आत्ता कुठेतरी होते तुम्ही माझ्या कीर्तनाला, मोदलवाडीला ना. छान, उत्तम प्रकारचं नियोजन. 7 ते 9 कीर्तनाची वेळ आहे. झाले 8:10. आता राहिले किती, 50 मिनिटं राहिले फक्त. 50 मिनिटात कीर्तन करतात. मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला. वरती जे भाविक भक्त बसलेले आहेत, संयोजक, त्यांचा आवाज इकडे येतो, त्यांना सूचना द्या. वरच्यावरच, विकून नका जाऊ कोणी. वरच्यावरच सुज्ञे आहेत मंडळी. आज चंपाषष्ठीचा दिवस आहे. ऐका, काय विशेष आहे या दिवसाचं. षष्टीला मोठं महत्व आहे. भारतवर्षामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या अध्यात्म परंपरेमध्ये 3 षष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.
रामदास बाबा वाघ, तुकाराम बाबा वाघ, ज्येष्ठ आहेत, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. पहिली षष्टी आहे कपिला षष्टी. ती षष्टी स्वामीजी माझ्या पुढे बसलेले मोठे अधिकारी महात्मे आहे. ती षष्टी 65 वर्षांनी येते. गुगलला सर्च केलं, 65 वर्षांनी येते, कधी 82 किंवा 85 वर्षांनी येते, 80 वर्षांनी येते. काही काहींच्या आयुष्यामध्ये ती एकदाच येते. त्या षष्टीच्या मागे पुढे जर जवळपास एखादा मनुष्य जन्माला आला तर त्याच्या आयुष्यात 2दा येते, पण जास्त जगला तर. मध्ये पुचकला तर नाही येत. कपिला षष्टी. दुसरी षष्टी सांगितली, त्या षष्टीला सगळे वारकरी जातात. ती षष्टी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा आधारभूत अधिष्ठान जे संत आहेत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनी आपले शरीर जलतत्वाला समर्पित केलं. पुण्यसरीला गोदावरीमध्ये जे या दिवशी समर्पित केलं, संत नाथांनी ज्या दिवशी समाधी घेतली, जल समाधी घेतली, तो दिवस सुद्धा षष्टीचा दिवस आहे. ही दुसरी षष्टी झाली. आणि तिसरी षष्टी आहे चंपा षष्टी. चंपा षष्टीला काय विशेष आहे? चंपा षष्टीला यात्रा भरते महाराज. यात्रा कुठे भरते, कोणाची भरते? यात्रा भरते जेजुरी गडावर. नुसती जेजुरी गडावरच नाही यात्रा भरत. शिव अवतार भगवान श्री मल्हारी मार्तंड, शिव अवतार भगवान श्री खंडेराव महाराज महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा विविध प्रांतामध्ये भगवान श्री खंडेराय महाराज, खंडोबा महाराज, मल्हारी मार्तंड, म्हाळसाकांत भक्त रक्षणा करता मनी आणि मल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी या भूतलावरती शिवअंशाने प्रकट झाले. जन्म असा नाहीये उदरी आले, असा जन्मच नाहीये. साक्षात भगवान शिवाच्या शरीरातनं आई साहेब पार्वती माता म्हाळसेच्या रूपानं आणि भगवान शिव मार्तंड भैरवाच्या रूपानं प्रगटले. आयुध घेऊन एका हातामध्ये खंडा आहे, एका हातामध्ये तोबर आहे, एका हातामध्ये त्रिशूळ आहे आणि एका हातात डमरू आहे. अश्वारूढ म्हाळसेला सोबत घेऊन सप्तर्षींच्या कल्याणासाठी, सप्तर्षींच्या संरक्षणासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी शिव मार्तंड रूपानं प्रगटलेली आहे. पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा. तो काही एका जातीचा देव नाही, त्याच्या पुढे बोलतो तो एका धर्माचा पण देव नाही. तुम्हाला काय वाटलं फक्त हिंदू धर्माचा देव आहे का? जैन धर्माचा पण तो देव आहे. जैन सुद्धा कुलदेव मानतात त्याला, अनेक जैन आहेत. त्याच्यामुळे नुसते जैनच नाही, नुसते धनगरच नाही,
नुसते लिंगायतच नाही, ब्राह्मण सुद्धा कुलदेव मानतात त्याला. स्वामी बरोबर ना? नुसते ब्राह्मणच नाही, नुसते ब्राह्मणच नाही. एखाद्या मुसलमानानं विचारा खंडोबाला काय म्हणतात. खंडोबाला काय म्हणतात माहिती? मल्ला खान, दुसरं म्हणतात अजमत खान. मी वाचलंय म्हणून सांगितलं तुम्हाला. आता चालू असताना वाचल्या. विकिपीडिया पेज असं मीडियाचं, ते चुकीची माहिती देत नाही. एखादं दुसरं पेज असेल तुम्ही टाकलेलं, तर ती दुसरी चुकीची माहिती देऊ शकतो. तुम्ही त्याच्यावरती चुकीची माहिती टाकली. विकिपीडिया नाही देत. 99% खरं असतं. चालू असताना मी स्टोरी वाचली त्याची आता. मुस्लिम सुद्धा त्या देवाला मानतात. आज मी संगमनेरमध्ये सकाळी बरोबर 12 वाजता त्या सय्यद बाबाच्या चौकाच्या पुढे आल्यानंतर तिथे खंडोबाचं मंदिर आहे. चौकातून थोडं पुढे आल्यानंतर तिथून बाजारपेठेत रस्ता जातो. ते कात्री बित्री लावतात, ते धार लावतात, त्याच्या अलीकडेच खंडोबाचं मंदिर आहे. आजूबाजूला सगळी भैया लोकांची, मुस्लिम लोकांची दुकानं आहेत आणि ती बोहरी मुसलमानांची दुकानं आहेत. गॅसच्या शेगड्या, साखळ्या, बिकड्या अशी अशी दुकानं आहेत तिथे. आणि ती सगळी मुस्लिम मंडळी आरतीला होती. खंडोबाचं लग्न होतं आणि त्या लग्नाला सगळी मंडळी होती. हा एका जातीचा देव नाही. खंडोबाला तुकाराम बाबा लोकदेव असं म्हणतात. खंडोबा लोकदेव आहे, आपल्या सगळ्यांचं कुलदैवत आहे. ज्यांचं कुलदेव त्यांचं देवी दैवत आहे त्यांची कुलदेवी आहे, आणि ज्यांचं देव दैवत आहे त्यांचं खंडोबा आहे. कुलदेव मोठी गोड आख्यायिका आहे. वारकरी संतांनी खंडोबारायाचं वर्णन करणं हेच वारकरी विचारांचं व्यापकपण दर्शवतं. मूलतः वारकरी संतांची परंपरा, वारकरी संतांची भक्ती परंपरा, भक्ती निष्ठा, उपासना, अनन्यता, वारकरी संतांचा एकच देव निष्ठेचा आहे. कोणता? बोला. हा, विठोबा. एकाची धरेला चिती आम्ही रखुमाईचा पती. आमच्या चित्तामध्ये एकच देव आहे, दुसरा देव आम्हाला माहित नाही. त्याचं सोडून दुसऱ्याचं गुणगान करत नाही. आमची निष्ठा खूप बलवान आहे. निष्ठा सुद्धा बलवान असावी लागते. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. अजून आवाज वाढवा. तुम्हाला पण सिस्टीम एक नंबर.
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज म्हणतात की मी नाही, इथून पाठीमागे आमची जी वैष्णव परंपरा आहे, एक गाव आम्ही ज्ञानोबारायांपासून ज्ञानोबारायासून माझी जीवीची आवडी माऊली म्हणतात आमचे पाय एका दिशेने चालतात, पंढरीची वारी तुकोबाराय त्याला साक्ष देतात. वारकरी पंथाचा पाया सुद्धा म्हणतो आम्ही विठ्ठलाचे भक्त आहोत. वारकरी संप्रदायाचा कलश म्हणतो आम्ही विठ्ठलाचे भक्त आहोत. आणि वारकरी संप्रदायाचा खांब सुद्धा म्हणतो आम्ही विठ्ठलाचे भक्त. एक गाव आम्ही सर्व संत आम्ही पण त्याच्यातच आहोत. एकनाथ महाराज म्हणतो भक्ती परंपरेमध्ये इतर देवाचं नाव आम्हाला माहित नाही. तुकोबाराय म्हणतात भक्ती परंपरेमध्ये आम्ही इतके एकनिष्ठ आहोत. पांडुरंगाच्या नावाशिवाय दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर आम्हाला दोष लागतो. साधा दोष नाही, साधा दोष नाही डावखर महाराज, साधा दोष नाही. अनेकाची स्तुती माऊली, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. फक्त याच विषयाला अनुसंगून एक तास होऊन जाईल आपला निष्ठेपणे. मग तुमच्या भक्तीला जर दोष लागतो पांडुरंगाच्या नावाशिवाय तर मग तुम्ही खंडोबाचं वर्णन का करता? एका प्रमाणात उत्तर देतो, एकाच प्रमाणात. धरियली सोगे येणे अवघी पांडुरंगे. देवीचा गोंधळ संतांनी घातला. ती देवी कोणती आहे? संत एकनाथ महाराज म्हणतात त्या देवीची तुम्हाला वेळ सांगतो, तिथी सांगतो. कोणती वेळ आणि कोणती तिथी आहे, कोणत्या महिन्यात होते ती. देवीचा गोंधळ होतो. त्या देवीच्या गोंधळाला सगळ्यात जास्त गर्दी आणि दाटी कुठे होते बघा. सगळी अवतार पांडुरंगाने धारण केली असं संतांचा निर्देश आहे, सूचना आहे. स्वआषाढी आषाढी
तुझा सदानंदाचा फक्त उठू नका. षष्टी पावली म्हणायची. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी. कुठं होते ठिकाण सांगा ना. गावखर महाराज कुठे होती तेव्हा? चंपाषष्ठी कुठे होते? पंढरपूरला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी. पुढे आहे का? दिवट्या कोण सांगितला? खंडोबाला पण दिवट्या असतो. खंडोबाला दिवट्या असतो. दिवट्या सांगितला. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंती. कोणाच्या दारात उभा येतो? एका जनार्दनी आंबा उभी कोण उभी आहे? कधीपासून उभी आहे? योगे 28 विटेवरी उभा वामाये रखमाये मंगले का भेटी जय देव जय पांडुरंगा माई बराई चावल पाणी काय रूप, कोणत्या रूपाने देव नटला. देव नटला नाना परी. एकनाथ महाराज म्हणतात त्याच्या चैतन्याची जी शोभा आहे, जो एकपणानं सृष्टीमध्ये नटलेला. एका जनार्दनी एकापणे उभा चैतन्याची शोभा शोभत सेवो. चैतन्याची शोभा शोभत सेवो. शोभत से शोभत से. धरियली सोंगे येणे अवधी पांडुरंग. कळमजाईच्या रूपानं तोच नटलाय. मल्हारी मार्तंडाच्या रूपानं सुद्धा तोच नटलेला आहे. पण कशासाठी आला देव? कृतयुगामध्ये सप्तर्षी पूजापाठ करत होते. मणिचूर पर्वताच्या जंगलामध्ये वनामध्ये, त्या वनाचं नाव आहे चंपक वन. त्या चंपक वनाचा राजा, त्या मणिचूर पर्वताचा राजा, त्या राजाचं नाव आहे मल्लासूर. त्याला एक भाऊ आहे, तो महापराक्रमी आहे. त्याचं नाव आहे मणिसूर. एक आहे मल्लासूर आणि दुसरा आहे मणिसूर. फिरत होते जंगलात. जंगलामध्ये भगवान शिवाचा नामघोष ऐकू आला. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय. रामेश्वर जय रामेश्वर हरे हरे बोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वर
मालिका लागायची नमः शिवाय. मला वाटतं 98-99 साली. आम्ही आळंदीला होतो अगस्त्य आश्रमात. लाईट नव्हती. 9 वाजता मालिका चालू व्हायची. आमचा स्वयंपाक खाणं पिणं झालं. स्वयंपाक म्हणजे काय, आम्हाला शिळे तुकडे असायचे, कुठंतरी मिरची त्याला लावायची, बेटण्याची भाजी खायचं. शेजारी साधारण नागणींचे घर होतं अगस्त्य आश्रमात शेजारी. ते पण इतके भाविक होते ना. ती मालिका इतकी गोड मालिका होती ओम नमः शिवाय. ती 90-2000च्या दशकात. हे सुरू झालं का आम्ही आश्रमातून बाहेर त्यांच्या घरात चटाई बिटाई टाकून ठेवायची. ओम नमः शिवाय. सप्तर्षी भजन करत होते चंपकवनात. मणिचूर पर्वताच्या पायथ्याशी ते जंगल होतं. त्या जंगलात आश्रम होते. तिथे यज्ञ चालू होता. हवन करत होते. ऋषी पत्न्या होत्या, ऋषीपुत्र होते, सूत होते, सर्व अनेक मंडळी होते, शिष्य परिवार होता. देवाचं नाव दानवाच्या राज्यात कसं शक्य? देवाचं नाव दानवाच्या राज्यात आता तर घेऊ शकतो ना आपण आपल्या राज्यात. नाना पटोलेंचे आभार मानायचे आम्हाला. नाना पटोले ते 17 मागण्यांचं पत्र त्यांनी दिलं त्या बोर्डाला, एका त्या मौलवीला. मुलांनी का गिलानी का सुलानी होतं काय माहिती. तुम्हाला इतक्या जमिनी देणार, कानिकनाथ देवस्थानची जमीन देणार, अजून सप्तशृंगीची जमीन देणार, तिथे 17 मागण्या, ते आतंकवादी सोडून देणार, ते अतिरेकी सोडून देणार, दंगलीचे सगळे सोडून देणार, रामगिरी मार्गांना जेलमध्ये टाकणार, बरंच काय होतं ते. त्यांनी केली सही. आता ती सही केल्यानंतर रामगिरी मार्गांना भगव्या साधूला तुम्हाला जेलमध्ये टाकण्याला तुम्ही सही करता. मग भगवं वादळ उठलं ना, गप बसतं का? बावळट आहे का काय? आम्हाला कधीच अजून कोणत्या साधूंनी, संतांनी, वारकरी परंपरेने राजकीय विचाराचा अंगीकार केला नाही बरं का. हे राजकारण नाही बोलत मी. तुम्हाला जर हे राजकारण वाटत असेल तर मग तुम्ही दरिद्री विचाराचे आहात. हिंदू असून कोणत्या पक्षाच्या दावणीचं बैल नाही व्हायचं. अजिबात नाही, अजिबात नाही. प्रवाहात बोलतच नाही मी. हे आता आहे ना, आम्ही तसंच काय, कुठल्या पक्षाचे काय घेणं देणं आपल्याला. हे सगळे मंडळी आतून एकच आहे. हे सगळे राजकारणी पार्ट्या करायला संध्याकाळी एकत्रच आहे. यांच्या परिवारासहित पार्ट्या करतात. फक्त आपल्या पुढे एकमेकाला घोडीला येतात. घोडे बैल सगळे सोडितात. आतून रात्री एकत्र येते सगळे. आपण पागल आहे. आम्ही नाही कुठल्या पक्षाच्या दावणीचे बैल होणार. आमचा पक्ष रामकृष्ण आहे. आमचा झेंडा भगवा. त्या पटोलेंना धन्यवाद द्यायचे. तुमच्यामुळे आमच्यातलं हिंदुत्व जागे झालं. म्हणजे आम्ही पण झोपलेलोच होतो. आणि मोठ्या विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की या भारतातला फक्त 5.5% हिंदू जागा झाला. किती टक्के? 5.5. राजकीय पक्षाच्या विरोधात बोलत नाही. कोणी असतील राजकीय कार्यकर्ते, त्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. राजकारणाशी माझा संबंध जोडू नका. माझ्या विश्लेषणाचा पण जोडू नका. कीर्तनानंतर सुद्धा माझ्याशी या विषयावर कोणी बोलायचं नाही. ते येतात लोक बोलायला, तुम्ही नाही. काय करायचं आम्हाला? आम्ही घेतलं का त्या पक्षाचं नाव? आपला धर्म कोणता आहे? हिंदू धर्माला अनुषंगून जेवढं येईल तेवढं बोलण्याचा अधिकार कुणाला आहे? आम्ही सोडून कुणाला आहे? आपण सोडून कुणाला आहे? आपण सोडून कुणाला आहे? कुणालाच नाही का? मुसलमान. एका मुसलमानाचं पत्र व्हायरल झाले आज. आम्ही कधी म्हटलो तुमच्या धर्माला गालबोट आम्ही लावलं? तुमच्या मुली कपाळाला कुंकू लावत नाही, त्यात मुसलमानाचा काय दोष? दाखवू का पत्र तुम्हाला? तर तुम्हाला सेंड करतो, ग्रुपला टाकून देते सगळ्या. आमचा काय दोष? तुमच्या मुली पूर्ण कपडे घालत नाही त्याला. तुम्ही लवजी हातचा डांका आमच्या नावाने पेटता. तुमच्या मुली कमी कपडे घालून बाहेर फिरतात, त्यांच्या मुसलमानांचा दोष काय? तुमच्या बायका कपाळाला कुंकू लावत नाही, त्याचा आमचा दोष काय? लाजा वाटू द्या थोड्याशा. आमचा दोष काय? तुमची मुलगी कॉलेजच्या नावाखाली
पळून जाऊ लागली. आमचा दोष काय मुसलमानाचा? दोष कुणाचा आहे विचार करा. माझा विषय दुसरीकडे जाईल. सप्तर्षींचं भजन ऐकू आलं आणि त्या मल्लासुराने त्या आश्रमामध्ये विध्वंस लावला, यज्ञ मोडला, असुरांना बोलवलं, त्याच्या सेनापतीला बोलवलं, सगळा आश्रम खाक करून टाकला. ऋषीला त्रास दिला, ऋषी पुत्रांना त्रास दिला. तेवढ्यावरतीच नाही थांबला, ऋषी पत्नीला सुद्धा छळ केला त्यांचा. घाबरले ते, इंद्रदेवाकडे गेले. इंद्रदेव म्हटले ते माझ्या ताब्यातलं गिराईक नाही, त्याला ब्रह्मदेवाने वर दिलेला आहे. असं मग काय करायचं? ब्रह्मदेवाकडे जाऊया. तर ब्रह्मदेव म्हटले आता मी देऊन बसलो, माझी चूक झाली, आता माझ्या ताब्यातलं राहिलं नाही. काय झालं होतं? काही नाही म्हटले, त्यानं तपश्चर्या केली, मी त्याच्या तपाला प्रसन्न झालो, मी त्याला वर दिला, त्यानं मला वर मागितला होता की मला कशानंच मृत्यू नको. ब्रह्मदेव म्हटले अरे त्या नियमात तर मी सुद्धा बसत नाही, मी पण एक दिवस मरणार आहे, तुला कसं काय वाचू? मग काहीतरी वर द्या, त्यानं मला अभय मिळेल. ब्रह्मदेवाने त्याला वर दिला, तुझ्या समोरून जो आक्रमण तुझ्यावर करील आणि तुझ्या अंगावरती जो वार करील, तुझ्या रक्ताचा थेंब भूमीवरती पडल्यानंतर त्याच्यातून पुन्हा मणी तयार होईल. मल्लासुराच्या अंगावरती प्रहार केला, त्या रक्ताचा थेंब पुन्हा मातीत पडेल, त्यावेळेला पुन्हा मणीसूर तयार होईल. तुमचा वंश अमर राहील. त्याच्यामुळे तो मातला. आणि आता एक दिवस त्याने देवांवर तो सुद्धा चाल करून आला होता, वाचवलं सगळ्यांनी एकत्र येऊन. पण साधू संतांना कोण आहे? कार्यकर्ते एकत्र झाल्यानंतर त्यांच्यातले वाद मिटतात. आपण बोलून पडल्यानंतर आपल्या मागं कोण आहे? काय करायचं काय? ब्रह्मदेव म्हटले आता ते विष्णूकडे जावं लागेल. भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णू म्हटले आता या सगळ्या संकटातून मुक्त करण्यासाठी एकच पर्याय आहे. कोणता पर्याय? भगवान शिवाच्या दरबारात जायचं. पण आता थोडे लोक नाही लागणार त्याला. शिवाला जाग करायला आपल्याला मोठे भक्त परिवार लागतील. सगळ्या ऋषी मुनींना घेतलं, ऋषी पत्नींना घेतलं, ऋषी पुत्रांना घेतलं आणि सगळे भगवान विष्णूंनी कैलास पर्वतावरती प्रवेश केल्या. ते म्हटले आता नुसतं नाही जायचं नाही, साहेब आल्यानंतर जय जयकार करावं लागेल ना, घोषणा द्यायची. आवाज कुणाचा? तुझा बापाचा. दुसरा आवाजच कुणाचा नाही. असेच मेले तुम्ही. गावाचा प्रश्न गंभीर आहे. गावल ते गावाळ खायला आम्ही सगळे खंबीर आहे. दुष्काळ आढावा बैठक एसी रूम मध्ये. पठारच आहे ना? कशा करता बोलतो मी? जय जयकार करावं लागेल, शिवाची स्तुती करावी लागेल, भगवंताचा गुणानुवाद गर्वर्णन करावं लागेल. संत एकनाथ महाराजांनी त्यांची भाषा सांगितली. शिव भोळा चक्रवर्ती हा, भोळा चक्रवर्ती. करू लागले. म्हटले सामान्य शब्दानं नाही करायची. देवाला आवडणारी भाषा संस्कृत आहे. देवाला आवडणारी भाषा कोणती? स्वामीजी संस्कृत भाषा देवाला आवडते. स्तवन करा,
त्याच्या स्वरूपाचं स्तवन करा. सप्तर्षींमध्ये एक ऋषी आहे, त्यांचं नाव महर्षी अगस्ती महाराज आहे. अगस्ती महाराजांचं स्मरण करून एका दानवानं भगवान शिवाचं कौतुक केलं, शिवस्तुती केली आणि भगवान शिवानी त्याला आशीर्वाद दिला. त्याचं नाव राजा रावण आहे. राजा रावणाने एका स्तोत्राची निर्मिती केली, शिवस्तुती केली. भगवान शिवाने त्याला आशीर्वाद दिला, या स्तोत्राचा जो पाठ करेल, आईसाहेब ऐका, ताईसाहेब ऐका, आजीबाई ऐका, माझ्या बहिणीने पण ऐका, लहान लहान मुलांनी पण ऐका. तुम्हाला वाटतंय तुमचा मुलगा बुद्धीत कमी आहे, या स्तोत्राचा पाठ करा. मी अंधश्रद्धा नाही सांगत, या स्तोत्राचा पाठ करा. नसन पाठ वाचता येत संस्कृतला, यूट्यूबला जा, शिवतांडव स्तोत्र संहिता असं टाईप करा आणि सर्च करा. संहिता येते, संहिता. त्या संहितेला कोणता छंद आहे, त्या संहितेमध्ये किती किती अक्षरांचा गट करून कोणत्या स्वरात, कोणत्या शब्दावरती आघात करायचा, कोणत्या शब्दाचा लोप करायचा, कोणत्या शब्दाला व्यंजन संधीनं, विसर्ग संधीनं जोडायचं. संस्कृत व्याकरणाचे नियम अनुसरून संधिपाठ आहे. सगळे मोबाईलमध्ये सगळे. आपली लायकी काय आहे ते मोबाईलच सांगतो. आपण काय सर्च करतो, काय पाहतो, सगळं आहे. आपली गुणवत्ता तुम्हाला एखादा मुलगा पसंत करायचा आणि त्याचा मोबाईल घ्यायचा, तो देणार नाही शक्यतो, आणि दिला तरी तुम्हाला उघडता येणार नाही. का बरं? ए सांग ना. पोरं इकडे बसलो मी, पोरं तुटा घे बार तिकडे, ते बी मोबाईलवरच असतील, त्यांना उद्योगच काय सध्या. कोणता मेसेज आला? तिकून लगेच हा लगेच तुला चांगलं माहिती माऊली. मोबाईलचा वापर जपून करा, जपून करा, जपून करा, जपून करा. तुमच्या पायावरती डोकं ठेवून नाही, डोकं आपटून सांगतो, जपून करा. विठाला माझी माऊल्यांना विनंती, तुम्ही सगळ्या माझ्या माता आहात. मी संगमनेर तालुक्यात, लांबचा नाही, सोलापूरवरून कोल्हापूरचा चोर नाही आला तुमच्या इथलाच आहे. मी खूप लांबचा नाही, थोडे. मी 16 वर्ष आळंदीत राहिले, 16 वर्ष, 12 वर्ष मधुकरी मागून काढली. मी तुमचं लेकरू आहे. मी संगमनेर तालुक्याचा भूमिपुत्र आहे. तुमच्या पायावर डोकं ठेवून सांगतो, लहान बाळाच्या हातात मोबाईल देऊ नका, ते झोपणार नाही त्याच्याशिवाय. त्या पोराला मोबाईल दाखवून जेवण करायची सवय लावू नका, ते जेवणार नाही त्याच्याशिवाय, जेवणारच नाही. त्याच्या बुद्धीवरती इतका भयानक परिणाम होतो. त्या आजार, तो आजार आहे. लक्ष द्या. माझं बंद करू का? पॅटर्न चेंज करू का? तिचं ना पानपलटी करू का? नाही पटत नसेल तुम्हाला, त्याची गरजच नसेल तर मला काही भूत आला का सांगायला? कोणत्या ग्रंथात श्लोक मिळेल? आपण कसं सुधारायचं? कुठल्या ग्रंथात श्लोक आहे? आपण इतके बिघडलोय, आपल्या लायकीला सुधारायला सध्या श्लोकच नाही. तुमचा पोरगा तुमचं ऐकत नाही, मोबाईल शिवाय राहत नाही. तो तुमचं पोटचं पोरग. पोरांना फॅशन म्हणून मोबाईल लागतोय, पुरींना फॅशन म्हणून बिगर मोबाईलची पोर दाखवा आणि बक्षीस मिळवा. तुम्हाला टिंगल वाटते असा तुमच्या चेहऱ्यावरचा आविर्भाव आहे. खुळचकपणा